सगळ्या मुलींचं झालं की कोण आहे हा, म्हणजे प्रोमो कोण आहे हा, कारण सोशल मीडियावर असतो ॲक्टिव्ह पण आपण तो ऑडियन्स वेगळा असतो जो टी व्हीचा असतो आणि तो मग ते असं होतं ना की सगळ्या मुलींच्या आम्ही ते कमेंट पण वाचलेल्या की तुझ्या ह्याच्यामध्ये भाई फुल असं सगळ्या मुलीच मुलीच मुलीच. असं कोणी इन्सिक्युअर झालं होतं का की हे सगळे मेसेज बघून वगैरे? नाही, कोणच नाही. फोन माझ्याकडे होता आणि फोन मी माझ्या PR ला दिलेला. इन्सिक्युअर तर असं काहीच नाही. मी बाहेरून बघितलं तर मला खूप छान वाटलं. असे बऱ्याच मुलींनी टाकलंय की मी याच्यासाठी बिग बॉस बघते याच्यासाठी बिग बॉस बघते. तर खूप स्टोरीज पण मी बघितल्या. न्यू क्रश किंवा क्रश माईन असं भरपूर काही ना काही बघितलं. पण खूप छान वाटलं मला ते बघून. बरं, बिग बॉसच्या घरात गेलास तिथे कसं होतं वातावरण पहिल्या दिवसाचं? पहिल्या दिवशी जशी एंट्री झाली आमची, रात्री खूप लेट एंट्री झाली माझी आणि विशालची. सगळ्यात लास्ट एंट्री होती आमची. आणि घरामध्ये आलो आणि सगळे जसे स्वागताला उभे होते. कोणी ओळखीचं नाही. मी कोणालाच नव्हतं ओळखत त्याच्यामध्ये. फक्त रुचिताला मी आधीपासून मी फॉलो करतो एकमेकांना. त्याच्यामुळे थोडंफार ओळख आहे. बाकी घरामध्ये कोणाचीच ओळख नाही. सगळ्यांशी हाय बाय केलं. मग आम्ही बसलो. पहिला म्हणजे आयुष आणि आमची मैत्री सगळ्यात पहिल्यांदा झाली तिकडे. नंतर दीपाली ताईशी क्लोज झालो. मग राकेश बापट असे बरेच खूप छान होती बाईक पण करायची. स्टार्टला खूप चांगलं होतं. सगळे बोलतात ना एकदम मिळून मिसळून राहायचे स्टार्टला. जसे टास्क आले तसे ठापठूप सगळे टोळी बनली, ग्रुप बनले, सगळे उडाले वेगळे. पण तुला आता टोळीसारखा एक ग्रुप तिथे बनवायचं झालं असतं तर तू कोणाला घेतलं असतंस? ग्रुपमध्ये फर्स्ट होता आयुष होता, तन्वी असती, त्याच्यानंतर आरबी नसता, दीपाली असते आणि हेच 3-4 जण बेसिक स्ट्रॉंग प्लेयर्स. म्हणजे तुझा कम्फर्ट झोन म्हणता येईल? येस, कम्फर्ट झोन म्हणजे ते प्लेयर पण स्ट्रॉंग आहेत आणि बॉन्डिंग पण खूप छान होती आमची. दीपाली तर एक आईसारखं ट्रीट करायची घरामध्ये आणि आयुष हे खूप जवळचा मित्र आणि आमचं बॉन्डिंग पण खूप छान होतं. मस्करी मजाक सगळं चालू होतं आमच्या आतमध्ये. सो ते एक आणि स्ट्रॉंग पण प्लेयर होता तो. आता त्याला थोडंसं बरं नाही आहे, बट आधी तो खूप एक स्ट्रॉंग प्लेयर होता. खूप स्ट्रॉंग खेळायचा तो. टास्क पण असू दे किंवा काही असू दे. फक्त कमी बोलायचा, सॉफ्ट होता, बट पोरगा चांगला होता. आयुष आणि तुझं ना मध्ये भांडण पण झालेलं, त्यात तुमच्या मी बोलणारच नाही, भेटणारच नाही तुला, मैत्री इथे संपली. ते काय होतं एक्झॅक्टली? कारण आम्हाला दिसतं ना ते क्लिपमध्ये दिसतंय रे, तर मेन विषय ना काहीच कळत नाही. तर ते काय होतं? तर ते कसं झालं की तो एक टास्क केला नॉमिनेशनचा. त्याच्यानंतर तो माझ्या बाजूलाच बसला होता. मला माहीत पण नाही. आम्ही दोघांचं काय बोलणं नव्हतं. त्याला बरं नव्हतं थोडंसं आधीपासूनच आणि तो माझ्या साईडला बसला होता आणि त्याची बारी आली नॉमिनेशनची. तो गेला आणि त्याने मला नॉमिनेट केलं आणि आमचं असं असतो ना एक गेम प्लॅन असतो. त्याच्यामध्ये आमचं असं ठरलं होतं की आपण एकामेकाला नॉमिनेट करायचं, पण आत्ता नाही, पुढे जाऊन जेव्हा आपल्याला 5 जण होतील, 10 जण, जेव्हा ऑप्शन नसतील आपल्याकडे, तेव्हा आपण एकामेकाला नॉमिनेट करूया गेमसाठी. आणि ते नॉमिनेट केलं आणि तिने रिझन दिले जे काय बी काय. मला त्याचा प्रॉब्लेम होता की त्याने नॉमिनेट केलं, कारण मी जर त्यांनी नसतं केलं नॉमिनेट तरी पण मी नॉमिनेटेडच होतो. मला राग कसला आला की मित्र असून त्याने नॉमिनेट केलं आणि 15 लोकांमधून ऑप्शन. म्हणजे असं नव्हतं की मी 5 जणांमध्ये होतो, 10 जणांमध्ये होतो, की ऑप्शनच नाही आहे कुठला, तर ओंकार घेतला तर मी ठीक आहे, चला तो ऑप्शनच नाही तर घे. तुकडे 15 ऑप्शन होते आणि अजून वीक प्लेअर मला दिसत होते आतमध्ये कोण आहेत. बरेच असे वीक प्लेअर अजून बसलेले आतमध्ये, त्यांना इग्नोर करून त्याने मला हे केलं. तर त्याचा मला राग जास्त आला की एक जवळचा मित्र असून त्याने नॉमिनेट केलं. पण आता मैत्री निवळली आहे ह्यांच्यातली, आता तो आयुषला भेटायला पण जाणार आहे. ते पण हॅमर घेऊन चाललोय. हॅमरच का स्पेशली? त्याला एक शॉकिंग असं गिफ्ट द्यायचं आहे मला, म्हणून मी सकाळी काल रात्रीच कॉल आलेला मला आयुषच्या टीममधून की आयुष आला आहे. त्यांना बोललो की मला आधीच माहिती आहे आयुष येणार आहे, आयुष आला आहे ते, तर उद्या भेटूया वगैरे, असं 8 वाजता वगैरे आमचं भेटायचं ठरलं. तर आज विचार केला काहीतरी द्यायचं आहे त्याला, काय देऊ, तर विचार केला हॅमर देतो. ते कुऱ्हाड आहे, बट छोटी कुऱ्हाड आहे ती तिला मी गिफ्ट करेन मस्त अशी, खुश होईल तो. मी आयुषकडून हा व्हिडिओ म्हणजे घेईन की त्या हॅमरचं तो काय करणार आहे. माझ्या डोक्यात टाकेल. कारण तो बोललेला की तो मला घरातच बोलला काही दिवसानंतर की जसं तू हॅमर मारला तसं मी आजारी पडलो. मी काय बोललो, रागात मारला मी, पण माझा काय असा उद्देश नव्हता. ठीक आहे, चालायचंच. पण घरातलं वातावरण जे आहे ते आम्हाला दिसतं तसंच आहे की तुम्ही काही वेगळं फेस करताय आतमध्ये? वातावरण जसं तुम्हाला दिसतं, जसं मी एपिसोड सगळे बघून झाले. काही गोष्टी आहेत ते तुम्हाला दिसत नाही घरामध्ये. जसं की खूप अशी भांडण जसं तुम्हाला दाखवतात ती फक्त 1.5 तासाची भांडण असते
आम्ही अख्खा दिवस भांडणामध्ये बसतो. रुचिता आणि तन्वीचा आवाज 24/7 आमच्या कानाच्या आजूबाजूला फिरत असतो. तुम्ही ते 1-1.5 तासामध्ये म्यूट करतात, पण आम्हाला म्यूटचं ऑप्शन नव्हतं घरामध्ये. सो खूप आवाज असतो घरामध्ये. आणि नेगेटिव्ह व्हाईब्स असं एवढं काय नाही. जसं ते भांडण होतं तेव्हा ते कॉन्सेप्ट्स होतात, ते ऑलरेडी क्रिएट होतं सगळ्या गोष्टी. पण ते घर ना एवढं मोठं आहे, तुम्हाला एक ऑप्शन आहे की तुम्ही जाऊन दुसऱ्या जागी बसू शकता. ऑप्शन आहे दुसरी जागेला बसायला, नो डाऊट. बट आवाज तिकडे गुंगतो. जर तुम्ही बेडरूममध्ये पण बोलणार ना तरी पण तुमचा आवाज गार्डन एरियापर्यंत पोहोचतो. बापरे, असं आहे. म्हणजे एवढं ते लाऊडली एवढे भांडतात रावली की म्हणतात. त्यात खरंच तन्वी खूप आणि रुची त्या दोघांमधलं तुला कोणाला चूज केलं तर तू कोणाला करशील? कारण ती थोडी काम आहे ती थोडी म्हणून. काम आहे, ती थोडीफार मुद्द्यावर भांडते. हम्म. थोडीफार. रुचिता 1-2 मुद्दे चांगले असतात, पण नंतर आउट ऑफ द मुद्दा होते आणि फक्त चालू असतं, हडतूड त्या सगळ्या गोष्टी चालू होतात. रुचिताला तू म्हणालास की तू आधीपासून ओळखतोयस. मला माहिती नाही तुम्ही बोलले आहात अगोदर मी की बोललो काय. नाहीये, फक्त आम्ही फॉलो करतो एकमेकांना. ती रोडीजमध्ये होती आणि मी पण रोडीजच्या ऑडिशनमध्ये होतो, तसं तिला मी फॉलो करतो. बाकी आम्ही इन पर्सन कधी आधी पण बोललो नव्हतो. फर्स्ट टाइम भेटलो ते घरामध्येच. पण तुला काय वाटतं ती जशी स्क्रीनवर दिसते तशीच आहे बाहेर की? तशीच आहे ती. कारण माणूस खोटं खोटं किती दिवस करणार? बरोबर. थोडं टाइम पर्यंत करणार, एक 15 मिनिटं करेन, गप बसेन. नॉनस्टॉप 1 तास बोलणं, 1 तास त्याच पिचवरती भांडणं, हे ऍक्टिंग नसते. ही खरं आहे, तसंच असेल ती बाहेर. ऍक्टिंग म्हणजे तसं ऍक्टिंग ऍक्टिंग नाही म्हणजे काय एक होतं. कॅरेक्टर तिने पकडलं, पण ते पण नाही नाही. तसंही नाही. कसं होतं ना, आपण कंटिन्यू एका वातावरणात असलो ना की माणूस फ्रस्ट्रेट होतो. हां. जसं आता की आयुषचं असं की आयुष बिग बॉस नंतर गेला, माझे खूप असे इंटरव्ह्यूज झाले, त्याच्यात सगळे म्हणतात की आयुषमध्ये लिडरशिप क्वालिटी वगैरे आहे, पण तो तिथे का दिसत नाही आहे, आय डोंट नो. तर ते त्याच्यामुळे तिचं होतं आहे की कसं काय? तसं नाही होत आहे काही. तिचा स्वभाव थोडासा रागीट आहे. तिला थोडंसंही काय बोललं तर खूप जास्त राग येतो. तिला एक मेंटली थोडासा प्रॉब्लेम आहे की ती लगेच हायपर होते. ते एक तिचा आहे. त्याच्यामुळे तो सगळा जो काय बोलतात त्याला, जो भांडणं आहे, तो आवाजाचा पीच आहे, तो आधीपासून आहे. तसं ती पण आतमध्ये बोलली आहे आम्हाला की माझा प्रॉब्लेम होता आधीपासून. तो ठीक आहे. आता तुझ्या गेमवर येऊयात आपण. हां. तू पहिल्या आठवड्यामध्ये खूप शांत शांत दिसतात, हां. नंतर लाऊड होत गेलास. हां. पहिल्या त्या 2 आठवड्यात असं काय झालं की आम्हाला तू शांत दिस? शांत नाही बोलता येणार. जसं की विशालचं आणि माझं पहिला भांडणं झालं. त्याच्यानंतर मी खूप जास्त, तुम्हाला दाखवलं नसेल, ते अजून आमचं खूप राग होता. म्हणजे आम्ही खूप जास्त भांडलो. तुम्हाला तरी पण ते कमी दाखवलं ते त्याच्यामध्ये. दोघांनाही वेगळ्या रूममध्ये दोघांना ठेवलं. वेगळ्या रूममध्ये खूप असा मॅटर झालेला, खूप शिव्यागाळ झालेला घरामध्ये. आणि मी थोडासा जेव्हा राग जास्त येतो तेव्हा आपण त्या माणसापासून लांब पडतो. तर मी लांब गेलो आणि थोडं शांत झालो मी स्वतःच. आणि दुसरं जे वीकमध्ये मी बघितलं, मी शांत बसलो. त्यानंतर भाऊ बोलले की तुम्ही असं शिवाय केला, भाऊ ओरडले. तर मी थोडासा शांत झालो. मग गेम मी बघत राहिलो, कोण कसं खेळतं, सगळ्या गोष्टी बघितल्या मी घरामध्ये शांत राहून. कारण मी पण त्यात आवाज करणार आणि मी पण माझी, कसं होतं तिकडे काय होतं माहिती आहे बेसिकली, आता तुमचं आणि यांचं भांडणं चाललं आहे ना, तर तिसरा येणार, आपली रोटी भाजणार, फुटेज घेऊन जाणार, परत तिसरा येणार, काहीतरी बोलणार, मग त्याची पण रोटी भाजून तो जाणार. सो असं होतं तिकडे आणि मला ते आवडत नाही. तर मुद्दा ज्याचा आहे त्यांनीच बोललं पाहिजे. दुसऱ्यांनी येतात काहीतरी भांडणं वेगळंच काहीतरी करतात, तर ते मला आवडत नाही. त्याच्यामुळे मी पहिला बघत होतो कोण कोणाचा कसा गेम आहे, सगळ्या मी गोष्टी बघितल्या आणि सगळ्यांचा गेम मला कळाला काय. आणि जेव्हा बंधनामध्ये आलो मी आणि विशाल, तेव्हा मी विशाल आणि आम्ही दोघं बसलो होतो आणि मी त्याला सगळ्यांचा गेम प्लॅन सांगितलं की कोण असं खेळतंय. विशालबद्दलही सांगितलं, तू काय करतोय किंवा तुझे टोळीवाले काय करतात. तर तो बोला 99% तू गोष्टी क्रॅक केल्या, तू बरोबर केलं, म्हणजे जे तू बोलतोय तू 99% बरोबर आहे. तर तुला आता फक्त त्याचा गेम त्याच्यावर वापरायचा आहे. सो मी तेच करणार होतो, पुढे करत चालूही केलं. रोशन मी टार्गेट केलं, अनुश्रीला मी टार्गेट केलं, सचिन कुमावतला मी टार्गेट केलं. पण नंतर वोटिंग्समुळे ते सगळे वाचले. ठीक आहे, चालायचंच. आता ना अजून एक सध्या व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि बिग बॉसमधले पण काही लोक चर्चेत आहेत. तर त्यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजेच विशाल आणि रुचिता. तर ते दोघांचं बॉन्ड आतून कसं आहे? जसं दिसतंय तसंच आहे? मला तर काय वाटलं नाही त्यांचं बॉन्ड, कारण विशालचा स्वभाव आहे थोडासा फ्लटिंग. तो सगळ्यांशी फ्लटिंग करतो, म्हणजे जे सुंदर पुरी आहेत आतमध्ये सगळ्यांशी तो फ्लटिंग करतो. बट असं त्यांच्यामध्ये काय अँगल किंवा असं काय मला वाटलं नाही. दोघं एकमेकांची तारीफ करतात, दोघं एकमेकांशी खूप क्लोज आहेत, नो डाऊट. एक मैत्रीमध्ये क्लोज आहेत ते. बट आता मी बाहेर आलो तसं ते बोलतात मला आवडतो वगैरे. हे मी बघून स्वतः शॉक आहे, कारण ती खूप लहान आहे आणि तो खूप जास्त मोठा आहे. त्याचा एज 49 त्याला आता लागलं असेल काल परवाच, आणि ती समथिंग 20-22 आहे. तर ते कुठेच मॅच नाही होत आहे.
पण आता मी बाहेर आल्यावरती बघतोय की मला पण तो आवडतो वगैरे. मी प्रोमो बघितले, मी स्वतः शॉक आहे या गोष्टीला. आतमध्ये जेव्हा मी होतो ना तिथपर्यंत एवढं काय नव्हतं. दोघं एकमेकांची तारीफ करायचे, फ्लटिंग करायचे, हेल्दी फ्लटिंग चालू असेल सगळ्यांसोबतच विशालचा. पण एवढं क्लोज ते वाटले नव्हते मला पुढे येतील किंवा काय.